मंडळी, उत्तम विनोद साधण्याच्या परीक्षेत अव्वल येणाऱ्या हास्य कलाकारांना घेऊन पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. शेक्सपियर म्हणतो नावात काय आहे, पण एकाच नावामुळे काय गजब होऊ शकतो हे दाखवायला आता तुमच्या समोर येत आहेत निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप, दादरचा अमोल पालेकर, ओंकार राऊत आणि कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर. राऊत, अर्धा आयुष्य तुमचं यातच गेलं. लांघून चालन, लंपटपणा, हेच करतोय आपण आयुष्यभर. आपण खुर्च्या ओढायच्या, दुसऱ्यांना बसवायचं आणि आपण तिथेच उभं राहायचं बघत. काय बाबा आता, हे की नाही? निर्लज्ज, युजलेस माणूस. यास्मिन, रसिका आहे मी. अख्ख्या महाराष्ट्राला माहितीये तुम्ही रसिका आहात. यास्मिन आपली HR मॅनेजर. हो, ती यांच्यानंतर तिने जॉईन केलं, बरोबर? ती आली, आता ती कोण आहे? मॅनेजर. तुम्ही कोण आहात राऊत? लाजू नका, तोंडाने सांगा. सांगा. असिस्टंट मॅनेजर. लाज नाही वाटत तोंडाने सांगताना? हा सर, अजूनही असिस्टंट मॅनेजरच आहात तुम्ही. लोक पुढे जायला लागले, तुम्ही मागेच आहात. कुठे गेले करत. कळते का तुम्हाला? एखादा हुशार, जरा असा एक स्वाभिमान असलेला माणूस असता तर त्याने काय केलं असतं बाबा, तर पटकन एखादी खुर्ची घेतली असती, बसला असता. हा आपला ह्या सशाच्या तोंडाचा. नाही सर, तुम्ही बोलत होतात म्हणून. या खुर्ची घ्या, विचारा कोणाला तरी. थँक्यू. युजलेस. माझ्या उभ्या कारकिर्दीत मी असा मूर्ख माणूस पाहिलेला नाहीये. मला सांगाच राऊत, मला सांगा 24 दुणे किती? सर, नाही ना, बापरे, नका सांगू. नका सांगू, मेंदूला प्रश्न पडेल. बापरे, उत्तर दिलं कसं काय? नको. 24 दुणे सांगतायत. भूतानची राजधानी माहितीये का? चेटकिन. तू तुमच्या जिंदगीवर. भूतानची राजधानी तुम्ही चेटकिन अशी सांगाल? सॉरी सर, मला वाटलं भूतानची राजकन्या. सर, वर एक्सप्लेनेशन देता. युजलेस वेंगुर्लेकर एक्सप्लेनेशन देतायत. हे काय करायचं तुमचं? Sorry. बरं मला सांगा, डॉलर्सची किंमत काय? सर 300 रुपये. डॉलर 300 रुपये झालाय? हा सर, कालच मी विकत घेतली ना 300ला. भोकाची बनियान घालता तुम्ही आणि मला किमती सांगता. तुम्ही काय? अमेरिकन डॉलर म्हणजे भारतात किती? अच्छा सॉरी, ते तत पप. आता काय कराल? किती? तत पप. आता काय कराल? लेखकाने कंसात लिहिलं ओंकार राऊत ततपप करतो, म्हणून ओंकार राऊत ततपप करतो. भरत मुनी असते ना आत्ता, VRS घेतली असते कचकन. काय वेंगुर्लेकर, हसू नका, निर्लज्ज. तुम्ही त्यातल्याच आहात. तुम्हाला किती कळतं सांगा मला. आपल्या कंपनीचा टर्नओव्हर काय? नका बापरे, सांगू नका. सांगाल पटकन. आपलं ते काम नाही. आपण काय करायचं? खादाडायचं ऑफिसमध्ये येऊन, नाही हो की नाही? काय स्टाफ पाळलाय मी. या ऑर्डर करा. सर, खा. पोट भरलं सर. नाही खा, मागवा. नकोय सर, माझा डाएट चालू. दिसू पण द्या. माझा डाएट सुरू आहे, दिसू पण द्या तो. खा घ्या, मागवा. अजिबात काळजी करू नका, खा. मी रस्त्यावरच्या कुत्र्यांना सुद्धा बिस्किटं देतो. तुम्ही तर एम्प्लॉई आहात. खा व्यवस्थित खा. पण एक लक्षात ठेवा, हा. ज्या दिवशी तुमच्या लक्षात येईल की अरे बापरे, आपण पृथ्वीवर रोज आहोत, त्या दिवशी स्वतः राणीच्या बागेत जा. वाघाच्या किंवा सिंहाच्या पिंजऱ्यासमोर उडी मारा. त्याने तुम्हाला खाल्लं तर ठीक, तोही खाणार नाहीच म्हणा, चगळून थुकूनच देईल. पण जर त्याने खाल्लं तर असं समजा की अन्न साखळीचा भाग म्हणून आपलं जगणं सार्थकी लागलं. मागवा. खा, जे हवं ते खा. प्रत्येक घास खाताना फक्त एवढं लक्षात ठेवा की हा एक दाना 2 निरर्थक मेंदूंना पोसड्यात वाया जातोय. मागवा. सर, वेटरला बोलवू का? ऑनलाईन मागवणार आहात? नाही. हॉटेलमध्ये येऊन? नाही ना, मग बोलवा. वेटर. तुमच्या वडिलांनी बोलवलं होतं वेटर असं. नीट बोलवा. वेटर. सर,
सर मी टॉयलेटला जाऊन येऊ का? शाळेत आहात का तुम्ही राहूत? नाही. मला विचारून जाल? नाही. म्हटलं तर इथे कराल? नाही की नाही, जा युजलेस. वेटर वेटर, सगळीकडे असाच दळभद्री स्टाफ भरून ठेवलेला आहे, कुणीही काम करत नाही. काय वेंगुर्लेकर हो म्हणतायत निर्लज. वेटर वेटर, हा साहेब ए बोला काय मागू? मूर्ख आहेस तू. पाण्यात बोट बुचकळून आणशील, इथे बोटांच्या वर तुरटी लावलीस फिल्टरसाठी. आहे की नाही? मग असं पाणी आणशील आमच्यासाठी? हे पाणी आणशील? हे पिऊ मी? लाज. नाव काय तुझं? पृथ्वीक सर. माझं नाही, तुझं नाव काय? माझंच नाव पृथ्वीक. काय नाव आहे तुमचं? पृथ्वीक. साधारण असं कोणाचं नाव नाहीये पृथ्वी. हे फार वेगळं आणि रेअर नाव आहे. रेअर नाव आहे सर. खूपच रेअर सर. मी तर आपल्या ऑफिसमध्ये आल्यावरच पहिल्यांदा Exactly. पृथ्वीक नाव आहे. हो हो माझ्या आई वडिलांनी पण रेरच नाव ठेवले माझं. ए चल. किती माठ पृथ्वी असशील रे तू. अक्कल शून्य पृथ्वी. तुला कळत नाही कशी आणायची? ती बोट घालून ग्लासात पाणी आणतोस तू. बिंडोक पृथ्वी. राऊत हा? राऊत सॉरी काय बघत काय बसलायस तो? कानाखाली मारीन पृथ्वी. निघ चल, चांगलं पाणी आण. बिंडोक पृथ्वी कुठला? ए कळत नाही तुला बिंडोक पृथ्वीक? बावळटेस तू? हे असं ट्रे वगैरे नाही, एवढं मोठं हॉटेल आहे. पृथ्वीक अक्कलच दिलेली नाही वाटतं देवाने तुम्हाला. हा असं ट्रे मधनं आणायचं ना. बघत काय उभं राहिलं बावट कुठचा पृथ्वीक? एक दोन वाक्यांच्या फटीत एवढं लक्षात राहू दे, आपल्या बॉसचं सुद्धा नाव पृथ्वी काय. अरे काय काय होतंय, तुम्ही बोलताय त्याला, त्याचं चुकलंय मान्य आहे, पण तुम्ही जेव्हा जेव्हा त्याला बावळट पृथ्वी म्हणताय तेव्हा तेव्हा ते मला असं वाटतं की मला म्हणताय. अय्या, नाव नाही, सेम आहे की नाही? नाही, सर. अपमानास्पद वाटतं. नाही, सर नाही, सॉरी असं नाही अजिबातच अजिबातच असं नाहीये. नाहीये की नाही? अजिबातच नाहीये. म्हणजे आम्ही असं Good. तुम्हाला कसं काय बोलू सर? म्हणजे नाही Good. बघत काय बसलायस तू? जा ना, आण ना पाणी यार. किती बिंडोक असशील यार पृथ्वी तू यार. सॉरी. याचं नाव पण पृथ्वी कसं काय असू शकतं? कारण काय माझी जी आत्या आहे तिला खरं तर माझं नाव ऋत्विक ठेवायचं होतं आणि फंबल पृथ्वीक असं झालं. फंबल पडल्यामुळे माझं नाव पृथ्वीक झालेलं हे मलाही माहिती आहे. इतकं रेअर नाव आहे हे, त्याचं सुद्धा तेच नाव कसं काय असू शकतं? बघा ना Actually. काय कोइन्सिडन्स आहे सर. म्हणजे त्याचं पण नाव पृथ्वीक आहे आणि तो पण बिंडोक आहे. ते जे ग्रामरला कोपऱ्यात घेऊन गेला होतात ना तुम्ही, ते आणा ना परत. काय काय झालं? त्याचं पण नाव पृथ्वी आहे आणि तो पण बिंडोक आहे असं नसेल ना ते? सॉरी तो पण बिंडोक म्हणजे मी पण बिंडोक नाही असं होतं. नाही, सर. नाही आई शपथ मला तसं म्हणायचं नव्हतं. मला पण तो बिंडोक आहे असं म्हणायचं Exactly. होतं. त्याचं नाव तो पण बिंडोक म्हणजे तुम्ही पण बिंडोक व्हाल. हा. तेच म्हणताय. नाही नका सर. म्हणू. सर त्याच्या मराठी ग्रामरचा प्रॉब्लेम हो, आहे. आहे. मी सर बिंडोक सर पृथ्वीका पृथ्वीक सर बिंडोक आलेला आहे. हा, पाणी. ये पाणी दे थँक्यू. हा. बरं ऐक बिंडोक पृथ्वी काय काय आहे स्पेशल खायला? सर कोफ्ता आहे सर. कोफ्ता आहे एवढं सांगशील बिंडोक पृथ्वी? अरे मलाई कोफ्ता आहे, मटर कोफ्ता आहे, निदान एवढा तरी सांग ना बिंडोक पृथ्वी. अरे तुझ्या बापाने जे तुझं नाव ठेवलंय बिंडोक पृथ्वी ते वापर ना बिंडोक पृथ्वी. किती बिंडोक पृथ्वी सर. सर सतत पृथ्वी म्हणणं कठीण जातं. नका ना बोलो. नाही खरंच सर तुम्ही एकदा म्हणजे बघा ना म्हणजे पृथ्वी बिंडोक पृथ्वी सर पृथ्वी सर असं व्हायब्रेशन होतात. हो? करून बघ खरंच तू. असं होतंय? करून बघ पृथ्वीक बिंडोक म्हण मध्ये विंडो पृथ्वीक बावट आता बघ विंडो पृथ्वीक बावट. सर यू मस्ट ट्राय. You must try, sir. सर एकदा ट्राय करा. पृथ्वीक बावळट. अरे तू गपरे. तुम्ही जर ते हे चालू ठेवलंय मगापासून की सतत तुम्ही मला पृथ्वी असं त्याला म्हणताय, पण ते मला वाटतंय नाही, sir. ते नका करू कारण ते अपमानास्पद वाटतंय.
ओके ओके सर, म्हणजे त्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे, पण काय होतं ना, ह्याला सतत पृथ्वीक 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 बावळट पृथ्वीक बावळट पृथ्वीक बावळट असं म्हटल्यामुळे नक्की कळतच नाहीये नक्की बावळट पृथ्वी कोण आहे, चांगला पृथ्वी कोण आहे. म्हणजे दोघांची नावं सेम आहेत ना, पृथ्वीक पृथ्वीक अशीच नाव आहेत, बरोबर आहे की नाही? पण मग एक चांगला उच्च पदावरचा पृथ्वीक आहे, एक म्हणजे असा खालच्या पातळीचा घाणेरडा पृथ्वीक आहे. पण दोघांमधला जर फरक जर आम्हाला कळायचा असेल सर, तर एक जो घाण पृथ्वीक आहे, जो रेम्या डोक्याचा पृथ्वीक आहे, त्याला हाकलून द्या ना, म्हणजे काही प्रॉब्लेमच येणार नाही. म्हणजे हा जो पृथ्वीक आहे, जो वरचा आहे, चांगला आहे, तो राहील, आणि एक जो आहे ज्याला डांबरात बूट मारून असं फेकलं पाहिजे, त्याला पाठवून द्या. एक 5 मिनिट हात मागे घेऊन उभे राहा. काय झालं? तुमच्या लक्षात येईल की तुम्ही जितक्यांदा वाईट बावळट रेम्या डोक्याचा पृथ्वी वगैरे म्हणाला आहात, तेव्हा माझ्याकडे हात आहे. नाही त्यामुळे मला खरंच असं वाटतं की तुम्ही मला बोलताय. सर, हे डांबरात बूट बुडून मारण्याच्या लायकीचा पृथ्वी, तर असं नका करू. मला तसं नव्हतं म्हणायचं, मला ह्याला म्हणायचं होतं की तुम्हाला डांबरा नाही, मला 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 त्याला असू दे, असू दे. मला नव्हतं असं म्हणायचं. आई शपथ सर, मला म्हणजे मी मला मारून टाका सर. मी नाही आला. राहू, ठीक आहे, ठीक आहे, राहू. नाही, एवढं काही नाही, ठीक आहे. मला ह्याचा राग आला रे. तुझ्या बापाने तुझं नाव का म्हणून पृथ्वी ठेवलं? काय पृथ्वी या नावात काय असं ठेवण्यासारखं? काय तुझं, तू बघ ना, तू पृथ्वी वाटतोस का? राऊत आता पृथ्वी एवढं घाणेरडं नाव आहे सर, का म्हणून ठेवलं? नाही म्हणजे घाणेरडं नाहीये. आता त्याच्यावर राग नाही निघत, आता माझ्या नावावर राग निघतो. सॉरी सॉरी एक लक्षात ठेवा, मला वाघाने पण नाही खाल्लं पाहिजे. मी अन्नासाठीचा भागच नको सर. शांत व्हा. ठीक आहे. तुम्ही पॅनिक होत आहे. Sorry, पाणी sir. घ्या. सॉरी सर, पाणी घ्या. मी कन्फ्युज नाहीये. मला तुम्हाला रिस्पेक्ट द्यायचा आहे. पाणी पण घ्या. मी आधीचा रिस्पेक्ट. पाणी घ्या. पृथ्वी पाणी घ्या. पृथ्वी येस, हाऊ मे आय हेल्प यू? एक्सक्यूज मी. इकडे इकडे एक्सक्यूज मी. तुम्ही मध्ये बोलू नका, आमचे मॅटर आहे. अरे हो, तुम्ही बाय ना इंग्लिश मार्या. कोणीतरी बोललं तिकडे 1 मिनिटात पृथ्वी टेबलवर सर्व्हिस देईल. 15 मिनिटं झाले मी थांबलेलो आहे, आला नाही तू. हा, इथे काय तुझ्या सासूच्या धल्ल्याला सर्व्हिस देऊन राहिला? अंत पाहतो माझ्या. नाही एक्सक्यूज मी. वा, पृथ्वी. आता जर इंग्लिश बोलला ना तू, तुझ्या नळल्यावर बुक्का मारील. तुझी जीभ बाहेर आली ना, त्याच जीभेने फाशी देऊन टाकीन तुला. सर सॉरी. हो सर, एक काय प्रॉब्लेम काय काय मारू नका. एक मिनिट थांबा. नाही, सगळे मारा- येऊन मला काय? मारणार ते मला कळलेलं आहे. मारू नाही, नका. काय झालं? कोण आहात तुम्ही? हा कोण आहात तुम्ही? मी मॅनेजर आहे हॉटेलचा. तुम्ही मॅनेजर आहात? हो. ओके, एक मिनिट. ए श्याम्या, तू इकडे काय करतोय? ते मी आपलं तुम्ही ओळखताय ना? हो. हाच मुद्दा आहे. काय झालंय, हा माणूस वेटरला शोधत होता. हा. याला वाटलं मी वेटर आहे, या माणसाने येऊन मला मारलं. गोंधळ कुठे आहे? तुमच्या वेटरचं आणि माझं नाव सेम आहे. तुम्ही एक काम करा ना, तुमच्या वेटरचं नाव बदला. वेटरचं नाव बदलू? हो, तुमचा वेटर आहे ना. एक मिनिट. वेटर, वेटर. हा साहेब. हा हा जो तुमचा वेटर आहे, हा. याचंही नाव पृथ्वीक आहे, माझंही नाव पृथ्वीक आहे. हा माणूस पृथ्वीकला शोधत आला, त्याला वाटलं मी तो पृथ्वीक. नाही, एक मिनिट एक मिनिट एक मिनिट. हा. याचं नाव पृथ्वीक नाहीये. याचं नाव काय आहे? याचं नाव तर दत्तू आहे. हो हो सर सर, नाही नाही, हे नाही करू शकत तुम्ही. नाही, आमच्या माणसाला हात नाही लावू एक मिनिट, एक शकत. मिनिट. आता हा कोणाचाच मॅटर नाही. आता हा फक्त मी, हा आणि याची दाढी, या 3 जणांचा मॅटर. पण तुम्ही तुझं नाव काय? दत्तू. मग तुम्हाला पृथ्वीक का सांगितलं? सर, ह्या चष्मेवाल्या दादांनी मला 500 रुपये दिले होते आणि बोलले की तुझं नाव पृथ्वी की असं सांग, बाकी मी बघून घेतो. यांना विचारा. खानदेशचा प्राण. काय म्हणतो हा माणूस? नाही, तो जो मदन चिकना आहे ना, त्याने मला पण 500 रुपये दिले होते आणि म्हणाले होते बुवा की बुवा तुम्ही सर्व्हिस नाही दिली म्हणून तुम्हाला मारा बुवा. या. राऊत, हा काय प्रकार आहे? हॅपी न्यू इयर. एप्रिल फूल. ये एप्रिल फूल. एप्रिल फुल. एप्रिल फुल आहे हा. सॉरी माझा अपमान करता 4 चौघात. पुढच्या 1 तासात तुम्ही मला ऑफिसमध्ये भेटायचंय. आपल्याला एप्रिल फुलची पार्टी करायची. सॉरी यू बोथ आर फायर. सर, सॉरी. गेट लॉस्ट. ऑफिसमध्ये येऊ का नको येऊ? युजलेस. काय चाललंय माझ्यासोबत? बेकार क्रिएटिव्हिटी पासून भिकार क्रिएटिव्हिटी पर्यंतचा प्रवास आहे हा. गौरव मोरेच्या सगळ्या स्क्रिप्ट माझ्या नावावर खपवताय. ए, तू इकडे ये. इकडे. तुझं नाव काय? दत्तू. हे 2000 रुपये ठेव.
संध्याकाळी मी याच हॉटेलमध्ये एका माणसाला घेऊन येईन हां त्याला तुझं नाव सचिन गोस्वामी सांगायचं पुढचं मी बघेन सर ऐका वा वा हे अपमान सत्र अतिशय कमाल होतं बघा आपल्या हास्यरसिकांना ते किती भावलंय प्रसादा खूप छान तुमच्याबद्दल बोलण्याच्या आधी मला एका माणसाला इथे इन्व्हाइट करायचं आहे आणि आज त्याला इथे इन्व्हाइट केल्याशिवाय मी थांबणार नाही त्याचं नाव आहे आकाश त्याला हँडमाईक द्या प्लीज आकाश तुझं खूप स्वागत या मंचावर मला जेव्हा माझ्या आईवडिलांनी लहानपणी विचारलं की तू मोठा होऊन काय होणार आहेस तर मी असं म्हटलं होतं मला काही सुचत नाही माझं काही ठरत नाही मला अशी शंका आहे की तुला जेव्हा विचारलं असेल तेव्हा तू म्हणला असशील मी स्किटमध्ये मागे बसून खाणारा माणूस होणार मला आता डाऊट यायला लागला की या लोकांनी जेवढ्या वेळा स्किट परफॉर्म केलंय त्यापेक्षा जास्त तू हॉटेलमध्ये बसून मागे बसून खाल्लेलं आहे आकाश तूच सांग तुझं डिपार्टमेंट काय आहे कॉस्ट्युम डिपार्टमेंट आहे कॉस्ट्युम डिपार्टमेंटमध्ये आमचे आकाश असतात आणि तिथेही ते अत्यंत शांतपणे अत्यंत मितभाषी असल्यासारखे काम करतात आणि इथेही ते तेच करतात वंडरफुल आकाश थँक्यू 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 आकाश विषय छान होता विषय वेगळा होता आणि तुम्ही चौघांनी तो फार छान पद्धतीने खुलवला शेवटचा पंच कोणी सुचवला होता मोठे सर मोठे हो मला गोस्वामी सरांनीच दिलं असेल हा मला डाऊट होता की गोस्वामींनी स्वतःच सुचवलं की काय पण मोठ्यांनी म्हणजे आहे कुठेतरी राग आहे म्हणा काहीतरी आहे 2000ची अमाऊंट कुठपर्यंत वाढते हे मला बघायचं छान मजा आली वंडरफुल सई भन्नाट परफॉर्मन्स होता मला फार आवडला जीव खूप छोटा होता पण त्याचा जीव तुमच्या चौघांच्या एनर्जीमुळे कितीतरी मोठा झाला आणि मजा आली आम्हाला खूप दत्तू मस्त तू लोणच्यासारखा होतास अख्ख्या जेवणाचा स्वाद वाढवणारा आणि एक रिॲक्शन एकच बॉल मिळाला तुला खेळायला पण तू स्टेडियमच्या बाहेर सिक्सर मारलास मस्त ब्रिलियंट धुमाकूळ घातलात आम्हाला खूप आवडलं हे काय म्हणायचं अपमान सदर सत्र. मजा आली थँक्यू मंडळी अगं आई म्हणणाऱ्या लेकरानं आपल्या आई वडिलांपुढे ठेवला एक नवीन प्रस्ताव बघूया तो काय आहे ते पितृदेवतोभ्यो नमः अच्छा पितृदेवतोभ्यो नमः थकलेले असूनही कधी झोपलेलं पाहिलं नाही मी माझ्या वडिलांना कधी रडताना पाहिलं नाही पितृदेवतोभ्यो नमः मी बनवले प्रार्थना वडिलां प्रार्थनां पूर्णस्य बाबा बसूया का काय बसू का मी तिथे बस बर बाबा गुलाब स्पॉन्डिलिसिस आजकालच्या गुलाबांना काय झालंय कोणास ठाऊक ऐन तारुण्यातच म्हातारं होऊन वागतात असो बाबा मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं बोल बाबा आपल्यात बोलणंच होत नाही बाबा ओ माय गॉड बर
म्हणजे गॅप पडलाय. 2 पिढ्यांमधला संवादच होत नाही बाबा. म्हणजे मला खूप बोलायचं आहे. बस बोलूया, गॅप मिटवूया. थांब, आईला पण बोलूया. अगं ऐकलंस का ग? आले 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 ये गॅप मिटवायचा. ये, आले. अगं बाई आलात. मी इथेच आहे, तू आलीस. बर ठीक आहे. बोललास नाही अजून. नाही? ओंक्याला बोलायचंय तुमच्याशी महत्वाचं. मी बोलतो. आज माझी एक्झाम संपली. बर, कसं गेले पेपर? त्याचबद्दल मला बोलायचं. मला एकंदरीत सगळ्याच गोष्टींबद्दल बोलायचं बाबा. मी 12वीच्या नादातून मुक्त व्हायचं ठरवलंय. मला 12वीचा नाद सोडायचा आहे. म्हणजे बस झालं. बस झालं. त्या 12वीच्या बोर्डाला पण लाज वाटत नाही. मी इतक्यांदा प्रयत्न करतोय तरी मला वारंवार नापास करतोय. बस, इनफ इज इनफ. मला सुद्धा त्या साइन कॉस थिटाचा कंटाळा आलाय बाबा. हा कुठला ऍटिट्यूड आहे? ऐका इकडे, म्हणजे तुला पेपर वाईट गेलेत? वाईट? मी बोर्डाला पत्र लिहिलंय बाबा, उगाच माझे पेपर तपासण्यात वेळ वाया घालवू नका, इतर मुलांचं भलं करा. म्हणजे मारू नका हो, ऐका हो पेपर त्याचं. कसे गेले तुझे? इथे बस. पेपर कसे गेलेत? पेपर कसे गेले? 2 पेपर तर लिहिलेच नाहीत मी. आणि जे लिहिलेत ते काय लिहिले ते आठवत नाही मला. ऐका ऐकून घ्या. हा काय बोलतोय? ऐकून अगं घ्या. रात्रभर अभ्यास करत होता ना. हो. अरे एवढ्या फिया भरून तुला ट्युशन लावलेलं. ऐकून घ्या. 10 वेळा रात्री कॉफी मागायचं इकडे. कसलं काय करत होते? तेच सगळं वाया जाते. म्हणून मी तुम्हाला सांगतोय की या 12वीच्या चक्रातून, एकूणच या शिक्षण क्षेत्रातून मी निवृत्त व्हायचं ठरवलंय. हे ऑक्टोबर मार्च हा अर्थहीन प्रवास आहे सगळा. अर्थहीन भटकंती आहे सगळी. मिथ्या आहे, मिथ्या. खरं सांगतो. अहो कंटाळलाय तो 12वीच्या परीक्षा देऊन देऊन. आपण आपल्या अभिमन्यूला या चक्रव्यूहातनं बाहेर काढलं पाहिजे. अहो, मारू नका, हा अभिमन्यू. मारू नका हा हो त्याला. अभिमन्यू. लेकरू बोलतंय अगं हा ढ शांतपणे. असण्याचं समर्थन करतोय. तू कसली सपोर्ट करतेस? अहो. इकडे बस. काय करणार आहेस? शिक्षण सोडून आयुष्यात काय करणार आहेस? कसा जगणार आहेस? बाबा काय लागतं जगण्यासाठी? अन्न, वस्त्र, निवारा. बस शांत. बस. बस. मोबाईल लागतो. अजून काय लागतं? बस. बर. टीव्ही लागतो. बस. आणि इकडे तिकडे फिरायचं असेल तर बाईक लागते. बाईकमध्ये टाकायला पेट्रोल लागतं. रिचार्ज करायला मोबाईल पैसे लागतात. आठवड्याला चायनीज लागतं. बापा लय काय लागतं हो. तेच बोलतोय. इथे बस. तेच बोलतोय तुला. अरे आयुष्यात जगायला खूप लागतं. तुझी साधी कडक पाव कमवायची पण लायकी नाहीये. काय करणार आहेस? कसा जगणार आहेस? कडक पाव कशा लागतो जगायला? ऐका मरेला अहो, माझ्या ऐका तुला ना सांग. त्याला नाही शिकायचंय. किती व्यवसायाचे प्रयत्न केले त्याने, एकतरी व्यवसाय सफल झाला का माझा? ऐका ना तुम्ही. नाही झाला. काय आणि म्हणतोय? माझं पुढे काही होणार नाही हे मला कळून चुकलंय. हो. सफलता के रास्ते पे कामयाबी दौड़ हासिल खौफ बेबुनियाद. बोल. हा? बोल बोल. मी ऐकतोय. बोल. नाही म्हणजे बोल. बाबा मी वेगळ्या विचारांचा युवक आहे. हा. दॅट्स इट. तू युवक. अरे घरातली लाईट गेली तर रात्री सुसूला जाताना आईला सोबत नेतोस. बाथरूम बाहेर उभं करतोस आणि तू युवक. मग त्याला काय बोलताय तुम्ही काय वेगळं करता हो? नाही जात तुम्ही बाहेर उभं नाही करत. तुम्हाला नाही त्याची समोर काय बोलतोस? गप्प बस ना तू. लग्न झालं एवढी गप्प बस. 25 वर्षाली लग्न तुम्ही. तू कसला युवक रे? तू कसला युवक? कसला हा? मला सांगतो युवकवाला. अरे काहीतरी महत्वाकांक्षा ठेव. आहेत बाबा. बाबा तुम्ही बसा. हे बघा बाबा, महत्वाकांक्षा असणं चुकीचं नाही, पण अति महत्वाकांक्षा असणं नेहमी चुकीचं आहे. हा. ऐक ना ओंक्या. अति नको. थोडी ठेव. स्वतःच्या पैशाने एक मोरी विकत घेशील एवढी तरी ठेव. एवढीच महत्वाकांक्षा ठेव. जास्त नको. एवढीच ठेव. नाही बाबा, मला काय म्हणायचं तुम्हाला नेमकं समजत नाही. बघा मला एवढंच म्हणायचं की आपण जे आहोत, जसे आहोत ते स्वीकारायला हवं. खरंय. आपण मान्य केलं पाहिजे. म्हणून मी एवढं सांगतो बाबा की या साइन कॉस थिटाच्या पलीकडे मला जाता येणार नाही. इथेच मी थांबतो आणि संपतो. निर्णय घेतलाय घेतलाय मी की आज या क्षणाला मी शिक्षण त्यागण्याचा निर्णय घेतलाय.
बस संपलं. हा होईल. मग आयुष्यात पुढे काय करायचं ठरवलंय तुम्ही? आ? आयुष्यात पुढे काय करायचं ठरवलंय तुम्ही? लेकराला मारू नका, लेकराला मारू नका. हे मी तुला विचारलं पाहिजे की आयुष्यात पुढे काय करायचं ठरवलंयस तू हे पण तू मला काय विचारतोय? बाबा माझं सॉर्टेड आहे, माझं सगळं लाईनअप आहे. म्हणजे बघा मी मी एक तिकडे तू मिनिट. इकडे बस, इकडे बस मी ते मी माझं सगळं लाईनअप आहे, सगळं ठरलंय माझं. मी काय करणार आहे, आपला हा जो 1 BHK फ्लॅट आहे तो मी भाड्याने देणार. कमीत कमी 15,000 भाडं मला मिळणार, कारण मी बाजार मूल्य अभ्यासलंय. आणि कुठेतरी एक 1 रूम किचन बघणार 8,000 रुपये भाड्यापर्यंत, आणि माझ्या होणाऱ्या बायकोला घेऊन मी तिथे राहणार. बस मधले जे 7,000 रुपये उरतात, 15,000 वजा 8,000, 7,000 जे उरतात त्यात मी माझ्या आयुष्याचं प्लॅनिंग करणार. बापरे. सुंदर आयुष्य जगणार, आनंदाने राहणार. आणि आई, आनंदी होऊन जगणं हेच गरजेचं आहे ना, हेच महत्वाचं आहे का नाही? लेकरू जग रे, आयुष्यात मोठं झालं लेकरू. बस अरे बापरे. बोलतंय आई, आयुष्य जगलं पाहिजे आनंद. गप. काय बोलतोय? जगतोय तो. हे प्लॅनिंग आहे? हे प्लॅनिंग आहे, पण बाबा प्रश्न दुसरा आहे. प्रश्न हा उरतो की तुम्ही कुठे जाणार? तुम्ही आईला घेऊन कुठे जाणार? केलाय विचार? तुम्ही हे सगळं सोडून आईला घेऊन वानप्रस्थाश्रमाला निघून जा. म्हणजे वानप्रस्थाश्रमाला जायचं कुठे हा प्रश्न पडला असेल ना. हा ऐका, खरं तर वानप्रस्थाश्रम म्हणल्यानंतर शब्दशः त्याचा अर्थ होतो जंगलाच्या दिशेने निघून जाणं. पण आजच्या घडीला जंगल तरी राहिलेत कुठे? हा सुद्धा एक चिंतनाचा आणि अभ्यासाचा विषय, ज्यावर मी नंतर अभ्यास करेन. असं बोल. मारू म्हणजे कुठे जाऊ? ऐकून घ्या, ऐकून मारू. म्हणजे आज जंगल नसल्यामुळे तुम्ही पर्याय म्हणून गंगेकाठी जाऊ शकता, हा. ब्रह्मपुत्रेकाठी जाऊ शकता, गोदावरी किनारी जाऊ शकता, किंवा हे सगळं लांब वाटत असेल तर अगदी नजीकच मुंबईच्या खाडीजवळ जाऊन राहायचं. हा काय बोलता? ऐकून घ्या, तुझं काय चाललंय? तू काय सपोर्ट करतेस? अहो असं काय, त्याने सगळी माहिती काढली, त्याच्याशिवाय तो बोलतोय का मला सांगा. मी सगळी तयारी पण करून ठेवली आहे. काय? हो, मी बॅग भरून ठेवली. बरं ऐका, बरं जर आठवलं, तुमची लुंगी घेऊ का? आ? हा, लुंगी घेऊ का? ती निळ्या रंगाची लुंगी आहे ती. हे आपलं घर आहे. हा भिकारी टपला या घरावर. अहो असं नाही बोलायचं, असं नाही मी बोलायचं. कुठे जाऊ? काय सगळं काय ठरलंय. करतोयस? बाबा तिकडे तुमची कसलीच गैरसोय होणार नाही, मी सगळी माहिती काढली. काढली, ऐकून घ्या. म्हणजे बघा, तुम्ही गंगे किनारी गेलात हा. तर तिथे अन्न छत्रेत 20 मिनिटात जेवण मिळतं. 20 मिनिटात. कॅन यू बिलीव्ह? बाई मला 1 तास लागतो जेवण बनवायला. 20 मिनिटात जेवणाचं ताट समोर. आणि जर आई, मी मगाशी तुला हे सांगितलं नाही, जर काय? चुकून एखाद्या श्रीमंत व्यक्तीने भेट दिली तर काय? तर मोतीचूर लाडू पण अख्खा. काय सांगतोस? अजून काय पाहिजे सगळ्याला? म्हणजे याचं म्हणणं आहे मी असा राहू तिकडे आणि तो देणार तुझ्या मला दान देणार ते मी खाऊ. ते मी खाऊ. अजूनही राग आहे माझ्यात, कळलं का? 15 वर्ष सर्व्हिसची बाकी आहेत. मिशीचा रंग बघ अजून काळा आहे, काळा. अजूनही थकलो नाहीये मी. बाबा ऐका तुम्ही हट्ट सोडा, तुम्ही हा राग सोडा. म्हणजे इकडे 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 काय? मला कळलं तू काय बोलतो. इकडे बाळा, मला एवढंच नाही, माहिती इकडे, आहे की इकडे. हे सगळं सोडून तुम्ही निघून जा. इकडे इकडे हे बघ बाळा, काय माहितीये, आपल्या देशात ना एका खुनाचा निकाल लागायला साधारणतः 20-25 वर्ष जातात. आणि जेलमध्ये सुद्धा 2 टाइम जेवण छान मिळतं. डाळ भात भाजी उत्तम. तिथेही 26 जानेवारी 15 ऑगस्टला जिलेबी वगैरे देतात. 2 वेळचा चहा पण मिळतो. मग ह्या गंगे किनारी जाण्याऐवजी मी खून करून जेलमध्ये गेलो तर?
चांगला ऑप्शन आहे, ऑप्शन चांगला आहे. पण प्रश्न आहे की तुम्ही खून कोणाचा करणार? काय वाटतं कोणाचं करेन मी खून? तुला काय वाटतं? बर माझ्या वाटण्यावर तर देश चालत नाही. आई तुला काय वाटतं कोणाचा खून करतो? तूच लांब राहा लेकरा, तुला संपवतील आधी ते खून करतील. तुझं इकडे ये. काय करताय हो तुम्ही? ही काय भाषा आहे तुमची? मुलाच्या जीवावर उठलात तुम्ही माझ्या. अहो जरा विश्वास ठेवा. तो एवढा काहीतरी विचार करून बोलतोय, अभ्यास करून बोलतोय, त्याचं काहीच वाटत नाहीये तुम्हाला. मला वाटत होतं प्रोडक्ट डिफेक्टिव्ह आहे, इथे फॅक्टरीमध्येच प्रॉब्लेम आहे. काय करू, ऐकूनच घेत नाही हा माणूस. कोण बोलतंय? कच्चा माल पुरवठाधारक. तुझ्या मारू नका, मारू नका त्याला, मारू नका. ऐकतोय बोलतोय ते ऐक. ऐका बाबा, आईने माझ्यावर विश्वास ठेवला, तुम्ही पण विश्वास ठेवा आणि निघून जा वानप्रस्थाश्रमाला. पण बाबा, निघण्याआधी मी काही वचनं लिहिली आहेत, ती एकदा माझ्या मागून बोला. आम्ही म्हणतो हो रेडी बाबा? हो. मी नालायक आहे म्हणून मी मोहात अडकून घेतलं. मी मूर्ख आहे म्हणून मी जगाच्या पाशात स्वतःला गुरफटून घेतलं. पण आता मी मुक्त होतोय, हे सगळं सोडून जातोय. म्हणा. मला पटलंय ओंक्याचं म्हणणं. पटलं. मला हे म्हणणं बघ, पटलंय हे बघ, ओंक्या. एक आधीच काम कर, करायचं एवढं मारण्याच्या. तू ते निळ्या लुंगीचं बोलत होतेस ना, ती पण पॅक करून घे. नको ना, ती फाट करते. ती पण पॅक करून घे पटकन. हा मला जरा थोडं बोलायचं करते ओंक्यासोबत. करते. बाबा ओंक्या मला पटलंय तुझं. मग मोजून 15 सेकंद फक्त माझ्या जवळ ये. बाबा मला भीती का वाटते? बाळा मी जाणार ना आता वानप्रस्थाश्रमाला. मोजून 15 सेकंद जवळ आहे बाळा. अच्छा, म्हणजे मनापासून बोलता ना बाबा? हो. ठीक आहे बाबा, तुम्ही आता कायमचं सोडून जाणार म्हणून मी ही 15 सेकंद तुम्हाला देऊ शकतो. पण यानंतर तुम्हाला पुत्रप्रेमाच्या मोहातून बाहेर पडावं लागेल. नाही बाळा, एक 15 सेकंद बाळा. ओ माय गॉड. मला माहिती होतं ही वेळ माझ्यावर पण येणार. मिठी मारायची. कुठं जायचं तुला? कुठं जायचं तुला? कुठं जायचं? बाबा जा. आता आईला सांग काय ते. आई, अगं गाई, अगं गाई, अगं गाई. शेवटी जाता जाता का होईना बोललास रे माझ्या लेकरा. आई आता शेवटच होत होता. आई अग माझ्या लेकरा. मीच आता वांड प्रस्थानश्रमाला जातोय. वानप्रस्थाश्रमला म्हणजे काय बोलतोयस? मलाच या मोहपाशातून बाहेर पडायचंय. काय बोलतोयस तू? मी चाललो. लेकरू. नाही, मी चाललो. लेकरू, जाऊ नको. नाही, मी लेकरू, चाललो. अहो, त्याला थांबवा ना. अहो, माझा लेकरू गेला तिकडे. वांड प्रस्थाश्रमाला गेलाय तो, उंदरायला गेलाय तो. घाबरू नको, त्याची जेवायची वेळ झाली. 2 मिनिटात परत येईल तो. गप्प बस. अहो नाही हो, त्याने ठरवलं की ठरवलं. माझं लेकरू असं नाहीये. एकदा एक गोष्ट ठरवली. आई मी जेवून गेलो तर चालेल काय? वा 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 वा. आम्हाला हे सगळं सगळं संभाषण खूपच आवडलंय. कहर केलात आज पुन्हा एकदा. वा वा. सई. कडक परफॉर्मन्स, मस्त लिहिलं होतंस. ब्रिलियंट परफॉर्म करता तुम्ही तिघेही. फार मजा आली आज. पण अगदी आज तर आमचा अंत बघितलात आम्ही. अगं अगं आई कधी होते हे ऐकायला बघायला उत्सुक होतो आणि तुम्ही ती उत्सुकता खूप ताणली आणि त्यांनी जास्त मजा आली. मस्त मजा आली. धमाल. मंडळी, एका रिक्षावाल्याच्या पेशन्सची परीक्षा घ्यायला येत आहेत 2 लहान मुली. चला तर बघूया ही गंमत जी दाखवायला तुमच्या समोर येत आहेत. कोळीवाड्याची रेखा वनिता खरात, विरोधाची महाराणी विशाखा सुभेदार आणि फिल्डरवाड्याचं बच्चन गौरव मोरे. हॅलो, हा बायको बोल. नाही जेवायला थांबलोय. हा घेतो रे जेवून. डबल मेहनत केली तर बरं होईल ना. आता आपल्याला काय पोरगीच होणार आहे ना. अरे मी सांगतो तर आपल्याला पोरगी होणार आहे म्हणून. मग अरे पोरीला चांगली आहे. मग तू जेवलीस का? नाही अजून? अरे जेवून घे, तू 2 जेवायची आहे. हा तू जेवून घे, चल. करतो नंतर फोन. हा जेवण झालं फोन करतो. हा चल. ए बाळा, काय झालं? ए बाळा, तुझ्या दीदीचं नाव मम्मी आहे की मम्मीचं नाव दीदी आहे?
काय झालं? माझी मम्मी आणि दीदी दोघी पण हरवली आहे. अरे बाळा त्या नाही तू हरवली असशील. अरे नाही. लागलं नाही इथं खाली पाणी लागलं. एक मिनिट ते नाही तू हरवली आहेस तू. हा कुठं हरवली ते मला सांग बरं. मी सांगते. हा मी हा माझी मम्मा आणि माझी दीदी हा आम्ही आईस्क्रीम खात उभे होतो. हा तर समोरून माझे पप्पा बाईकवर एका आंटी सोबत जाताना दिसले. हा मग तर माझी मम्मी जोरात ओरडली, सुरेश कुत्र्या आणि ओरडली आणि त्यांच्या मागे धावली. मग दीदी पण धावली. मग तू पण धावली. नाही मी नाही धावलो. का? माझ्या एका हातात आईस्क्रीम आणि एका हातात केक होता ना. मग कसं धावणार? अरे बाळा पण पायाने धावायचं असतं तू असं असं धावू शकली असतीस तू. हा. असं धावू शकली असतीस तू. अरे देवा माझ्या लक्षातच नाही आलं. कसं लक्षात येईल बाळा तुझा मेंदू केक सारखा घट्ट झालाय. काका तुमच्या कॉमेडीवरती ना डांबर टाकलं पाहिजे ते पण घट्ट. कशाला बोलतो असं? माझ्या मम्मी आणि दीदी हरवलेत नको रडू ना. ना बाळा येतील ना ते मी आहे ना तुझी मम्मी आणि दीदी येतील. मी असं खात होतो ना हा. आईस्क्रीम केक हा? आणि असं हात पुसले तर बघतो तर काय दीदी आणि मम्मा गायब झाले अरे होते. नको रडू येतील. अरे थांबा. तुम्हाला शोधून बघितली होती. ए, थांबा बघा बघ आली की ना तुझी मम्मी. ती माझी मम्मी नाही आहे. मग? माझी दीदी आहे. भाऊ आहे दीदी ती मम्मीच्या मागे धावलेली. ए दीदी तू गेली होती ना मम्मी कुठे आहे? मम्मी हा? मम्मी मम्मी पप्पा बरोबर बाईकवर बसले होते ना. हा. मम्मी त्याच्या मागे मागे धावता धावता रिक्षात बसली आणि निघून गेली. अरे काय आई बाप आहेत लेकरांना सोडून निघून गेले. हा? हा. ए चाचू 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 हा? ए चाचू 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 ए चाचू 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 ए चाचू 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 हे चाचू ए चाचू तू आम्हाला घरी सोडशील चाचू. हा? आम्हाला खूप भिऊ भिऊ वाटतो. मला पण बिऊ बिऊ वाटतो. भिऊ भिऊ वाटतो. भिऊ भिऊ वाटतो. भिऊ भिऊ वाटतो. मला पण खूप चेंगरू चेंगरू झालंय. सोडा नाही तर 0 मिनिटात मी मरू मरू होईल. चाचू आम्हाला घरी सोडलं सोडतो चाचू. घरी सोडतो. तू सोडशील हो आम्हाला हो हो कधी? मला घरी सोडणार मी सोडणार. फक्त तुमच्या घरचा मला काहीतरी पत्ता बित्ता सांगा. हा आमचा पत्ता हा? आहे 201 रेवती अपार्टमेंट हा? कुलूप मनाली. कुठं आहे तुम्ही? कुलूप मनाली. कुल्लू मनाली. या रिक्षात तुम्हाला मी कुल्लू मनालीला सोडू. नाही 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 अरे तू काय येतेस काय? तू येलीस. ए. अरे दीदी आपण तिकडे आधी राहायचो ना. आधी राहायचो. आधी राहायचो. मग आता कुठे आधी राहायचो? आधी 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 एकदम आधी राहायचो. बाळा. खूप 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 आधी 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 राहायचो. आत्ताच सांग ना कुठं राहता तुम्ही? मी लई शनी आहे ना तर मी सांगते ना. सांग ना बाळा मग तसं. आम्ही आता कुठे राहतो माहिती का? हा. वृंदावन अपार्टमेंट हा? व्यंकटेश चौक केरळ. अरे हा. केरळ. अरे काय कुल्लू मनाली केरळ. वेलीचेच केलेलं आता नाही राहत आपण. मग? खूप आधी 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 केलेलं राहायचो. आता आपण केलेलं नाही राहत. आता आपण नेपाळला राहतो. नेपाळ. तुम्ही नेपाळवरून मुंबईला फक्त आईस्क्रीम खायला आलात? ए, अरे सांगा ना मी बाळा तुमच्या पाया पडतो कुठं राहता नीट सांगा ना मला. मी सांगते हा. आमचं कसं आहे माहिती हो आमचे पप्पा आहेत ना हा. आम्ही असं कुठे पण राहायला गेलो ना हा. तर 6 महिने झाल्यावर आमचे पप्पा आमच्या मम्मीला सांगतात आता सगळेजण आपल्याला ओळखायला लागलेत इकडनं सटकायला पाहिजे. हो आणि मग रात्री पप्पा घरी येतो. हा. सगळे कपडे असे गाठोड्यात बांधतो आणि आम्हाला म्हणतो उठा 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 हे उठा करू नका ना उठा यार. उठा उठा हे नका ना करू. आणि घेऊन जातो. होय हो घेऊन जातो तुम्हाला. आणि मग काल आम्ही तसं मुंबईमध्ये आलो. अच्छा म्हणजे आता लगेच कसं आमचं पत्ता लक्षात राहणं सांगा हो बरं ना. तुम्ही. ए चाचू काल ना आम्ही छोटे आहोत ना छोटी
तुम्हाला वाटतंय खरंच तुम्ही छोटे आहात म्हणून? पण कॅमेऱ्याला वाटत नाही तुम्ही छोटे आहे म्हणून. कॅमेऱ्याला पण वाटलं पाहिजे ना. मी खरंच छोटी आहो. हा छोटे आहात ना तुम्ही. बरं आता तुमच्या घरचा मला नीट पत्ता सांगा. काहीतरी लँडमार्क वगैरे आहे का तुमचा? हे चाचू 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 हा. हे चाचू 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 हा. हे चाचू 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 हे लँडमार्क म्हणजे कायले चाचू. जिथे आपण राहतो ना ते अरे लँडमार्क सांगा ना. म्हणजे कसं लाल रंगाची बिल्डिंग, पिवळ्या रंगाची बिल्डिंग, एखादं दुकान असं असतं ना. तसं काहीतरी सांगा ना. म्हणजे मी तुम्हाला सोडेन. ऐका ना मला उशीर होतोय. मला भाडं पण मारायचं आहे. प्लीज. आठवत नाही. फोन नंबर फोन नंबर आहे? फोन नंबर आहे तुमच्याकडं? अरे मग सांगायचं ना आधीच मला. फोन नंबर आहे. सांगा, सांगा. फोन नंबर आहे हा सांग हा 98 98 हा पुढे हा 98 हा हा सांग सांग. विसरले एवढा आठवतो 98 बाळा 98 हा फोन नंबर नाही. तुझं वजन आहे. तुला तेवढंच आठवतंय. अरे यार बाळा असं नको ना. चाचू तुझा फोन दे ठीक ना. आहे तू नंबर डायल कर. जा कर. हाच नंबर आहे. कर. काय नाव आहे बाबांचं? टकले काय नाव आहे? टकले. हॅलो हा बोला. हॅलो टकले. हॅलो का बाप टकले रे? तुझा कुत्रा टकले. कुठून बोलतोय तू? हा मी तू बोलतोय कुठून? मी ते रिक्षा स्टँड जवळ आहे. हात कर. ए बाई, इकडे हॅलो. ए तुझा बाप टकले. क्या टकले तुझ्या मागे वळ. हॅलो काय रे? हा. टकले कुणाला बोलतो ना अरे मी नाही बोललो. मला त्या पोरी सांगितलं टकले बोलायला. पुन्हा टकले बोललास ना हे केस आहेत ना असं उपटीन आणि पाठीला चिकटवून कळला. ही कुठली क्रिएटिव्हिटी आहे? एक माणूस येतो मला मारून निघून जातो. ही क्रिएटिव्हिटी जाम बेकार क्रिएटिव्हिटी. अरे काय सांगितलं मी टकले बोलायला? तो माणूस मला मारून गेला. तुमचा पप्पा आहे का तो? नाही पण तो आमच्या पप्पा नव्हता. आमच्या पप्पा असं टकला नाहीच आहे. त्याला सगळीकडे केस आहे. तुमचा पप्पा काय अस्वल आहे? मग कशाला दिला मला नंबर? मारून गेला मला तो माणूस. सॉरी हा. आमच्या पप्पाला काय झालं आता काय झालं? ऐका ना मी तुम्हाला सोडतो ना घरी. नका ना रडू. काय काय झालं? चाचू हा. मला भूक लागली. मला पण भूक दोघींना पण भूक लागली. आम्हाला काहीतरी खायला दे ना रे चाचू. मला पण भूक लागली. सकाळपासून मी काहीच नाही खाल्लं. हा मी पण खातो. तुम्ही दोघे पण खा. आपण दोघं ठिकाणी खाऊया. हा मी आणतो डब्बा. अरे काय यार भूक लागली. डब्बा आपण खाऊया तिघांनी पण. हा हा ए चाचू हा? पाणी. अरे हा पाणी राहिलं. पाणी 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 पाणी. मुलींनो ए काय पाणी या ना. जेवूया ना आपण. संपा डबा. इकडे जरा पुढे या. 4 सेकंदात डबा संपवला. 9 चपात्या खाल्ल्या पण. 9 चपात्या होत्या त्याच्यात. 9 चपात्या. हा आता मी काय खाऊ? डबा संपा. तेच 9 चपात्या खाल्ल्या तुम्ही. सॉरी चाचू खूप भूक लागली होती ना त्यामुळे आम्ही सगळा डबा खाल्ला. काका आम्हाला ना आमच्या घरामध्ये काहीच खायला नाही मिळत. आमचं बालपण ना रखरखीत उन्हात करपत चाललंय. अरे बापरे. हे खायला येस तुम्हाला खायला मिळत नाही म्हणून असं आहे का? बापरे. आमचं चाइल्डहुड इज गोइंग इन व्हेरी बॅड सिच्युएशन. अवर पॅरेंट्स आर नॉट टेकिंग केअर ऑफ अस. व्हॉट टू डू चाचू? वी आर व्हेरी डिस्टर्ब. नो फूड नो नथिंग. येस ॲज सून ॲज. ऐका बाळांनो आधीच माझं मराठी आहे ना काठावर आहे. मध्येच इंग्रजी बोलू नका. कळलं ना? आता मी काय खाऊ ते सांगा. तुमचं पोट भरलं मी काय खाणार आहे? अरे बाळा दिवसभर मला भाडं मारायचं. मग संध्याकाळी घरी जाणार आहे मी. तू किती चांगलं आहेस रे. हो थँक्यू तू आमच्या सोबत खेळशील का? काय? आम्हाला खूप कंटाळा आला. नाही मी नाही खेळणार. तिकडे खेळ ना, चालेल. अरे मी
थकलोय मी, जेवलो पण नाही, मी काय करू? तुला छान छान वाटेल नाही. खेळ ना आमच्या सोबत मज्जू मज्जू होईल. बरं, ठीक आहे. खेळ ना आमच्यासोबत विनोद कुठे? कांदा पोळी. अरे मी कसं खेळू? ऐका ना, मी तुमच्यासोबत खांदापोडी खेळलो तर मी घरी कसं जाऊ? हा, माझ्या घरी नवीन बाळ येणार आहे. हा, माझ्या घरी नवीन बाळ येणार आहे, त्याच्यासोबत मला खेळायचं आहे, त्याला खांद्यावर घेऊन फिरायचं आहे. तुमच्यासोबत जर मी खेळलो तर मला नाही खेळता येणार त्याच्याबरोबर. तुझ्या घरी बाळ येणार आले. हो. आम्ही तुझ्या बाळाबरोबर खेळतो ना. नका. आम्हाला पण गली घेऊन चल. आम्ही तुझ्या बाळाचं सगळं दूध पिऊन टाकू. तुझ्या बाळाचं खुलखुल असं वाजून घेऊ. आणि तुझ्या बाळाच्या पाळण्यामध्ये आम्ही दोघे जो जो तुम्हाला माझ्या बाळाचा पाळण्याला लागणार, तुम्हाला आकाश पाळणा लागेल बाळांनो. स्टॅच्यू वनील स्टॅच्यू विशेष स्टॅच्यू पकडलं पकडलं. एवढ्या लांब येऊन आपण लपलो तरी यांनी शोधलोच. इकडे बाळा, इकडे बाळा, इकडे इकडे इकडे. हा. काय नाव तुझं? दत्तू. दत्तू, तू यांना ओळखतो दोघींना? हा, माझ्या फ्रेंड आहेत त्या. तू राहायला कुठे आहेस? ही समोरची बिल्डिंग, आणि ह्या दोघी ती समोरची खिडकी. इथेच राहतात? हो. अरे ह्यांनी मला सांगितलं नेपाळ, केरळ, कुल्लू मनाली. नाही का गा? त्यांनी तुम्हाला कुल्लू म्हणाली नाही, मग? त्यांनी तुम्हाला उल्लू बनवली. आम्ही त्यांना उल्लू नाही बनवली, आम्ही त्यांना चाचू बनवलं. चाचू, चाचू, चाचू. काय पोरी आहे त्या? मला चाचू बनवून गेल्या. अरे माझा डबा पण खाल्ला. ए, पोरींनो. वा वा वा, एकदम स्वीट क्युटी बाय परफॉर्मन्स. बघूया हास्यरसिक काय म्हणतायत. प्रसादा. वा, फार सुंदर, फार मजा आली. विशाखा, ब्रिलियंट परफॉर्मन्स पाहिला, खूप बरं वाटलं. वंडरफुल कॅरेक्टरायझेशन, वंडरफुल. आणि तुमच्या दोघींचं कौतुक यासाठी की खूप सिमिलरिटीनी जाणारे परफॉर्मन्स होते, पण जरा सुद्धा सिमिलर परफॉर्मन्स नाही. दोघींची कॅरेक्टर खूप वेगळी वाटली आणि तितकीच गोड, तितकीच लाघवी, तितकीच ह्युमरस, तितकीच डॅम्बिस, सगळं त्यात ओतलं तुम्ही दोघींनी. फार मजा आली तुम्हाला बघताना. फॅन्टॅस्टिक परफॉर्मन्स, फॅन्टॅस्टिक, खूप गोड. थँक्यू. मंडळी, आजचा भाग इथेच समाप्त होतोय. भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्यजत्रा.